आशिष देशमुख हा एक बंदर आहे. इथून तिथे तिथून इथे हा उड्या मारत असतो आणि तशाच पद्धतीचं ना 2014 हा चुकीने इथून निवडून आला आणि याच्यानंतर उडी मारून हा परत फडणवीसांच्या मतदारसंघात गेला. आता हा उद्या काय करेल याचं त्यालाच माहीत नाही. तर त्याच्या अशा या बालिश प्रश्नांचा किंवा उत्तरांना त्या ठिकाणी मला वाटत नाही कोणीच त्याला उत्तर द्यायचा हकदार नाही आहे. काचेच्या घरात राहणाऱ्यांची इतरांच्या घरावर दगड मारू नये असं त्यांनी जे आहे आशिष देशमुख यांनी केलं. काचेच्या घरात तू राहतो, मोठ्या बंगल्यात तू राहतो, तुझ्या घरी गोरगरिबांना एंट्री नाही आहे, तुझ्याकडे तुझ्या घरी तुझ्या कुटुंबाच्या व्यतिरिक्त तुझा सख्खा भाऊ तुझ्यासोबत नाही आहे, तुझ्या कुटुंबामध्ये तुझ्यासोबत कोणीच नाही आहे आणि तू कुठल्या काचेच्या गोष्टी करून राहिला. तू स्वतःच पळपुट्या आहे. इथून तिकडं पळतो, तिथून इथून पळपुट्या आणि लोक तुझी स्वतःहून अच्छाई जाणतात. कोण म्हणतं? जे केसच खोटे आहे मुळात, तो कोणाला फॅशनेबल बनून राहिला. तेरे बाल भी नकली और तेरी चाल भी नकली. आशिष देशमुख हा प्रसिद्धीसाठी कुठंही काही करू शकतो. तुम्ही त्याला फडणवीसांच्या विरोधात लढायला सांगा तो तिथं लढेल. त्याला उद्या मोदीच्या विरोधात लढायचं असेल तिथं त्याला प्रसिद्धी भेटत असेल तो तिथं जाईल. याला आचार नाही, याला विचार नाही. गेल्या 1-2 विधानसभेमध्ये कदाचित त्यांच्या वडिलांच्या नावावर त्यांना थोडं गांभीर्याने घेतलं गेलं, पण आता त्याचे घरचेच लोक, म्हणजे कुटुंबातले लोक, त्याचे स्टाफ त्याला त्या ठिकाणी गांभीर्याने घेत नाही, म्हणून त्याच्याबद्दल काही जास्ती विचार करण्याची गरज नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.